नमस्कार सर्वांना। आता मी करते दीपपूजनची तयारी। त्यासाठी पाटावर लाल कपडा अंथरून घेतला, अक्षदा टाकला आणि गणपती बाप्पाचा अभिषेक केला। सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजा केली। नंतर सर्व दिवे पाटावर ठेवून मी दिव्यांची पूजा केली। माझे मोठे दिवे सर्व गावाकडे आहे, त्यामुळे जे आहेत त्याचीच मी पूजा केली। छोटीशी रांगोळी काढून हळदी कुंकू लावून सर्व पूजा झाली माझी दिव्याची। इथं फुलंही जास्त मिळत नाही, विकतही मिळत नाही, त्यामुळे थोडेच फुलं होते माझ्याकडे। पूजा झाल्यावर मी कणकेचे दिवे बनवले। दिवे वेगळे बनवले आणि 2 दिवे वेगळे बनवले। दिवा मुख्य दरवाजावर लावला, त्यामध्ये 4 वाती टाकल्या आणि 4 दिशेला 4 वाती पेटवून घेतल्या। मुख्य दरवाजाच्या दिवेचा आणि दरवाजाचीही पूजा करून घेतली। दुसरा दिवा मी घरात पितृदेवतेचा लावून घेतला। पितृदेवतेची पूजा झाली की मग सर्व पूजा झाल्यावर नंतर मी मुलांचं औक्षण करून घेतलं। कणकीच्या दिव्यानेही मी दिव्यांना ओवाळून घेतलं। छान अशी पूजा झाली माझी मस्त। दिव्याची पूजा झाल्यानंतर मी मुलाचं औक्षण करून घेतलं। प्रथमेश बघा कसा हसतोय। मुलांचं औक्षण झाल्यानंतर मी नैवेद्याची तयारी केली। त्यासाठी मी गुळाच्या पापड्या बनवल्या होत्या, खीर बनवली होती आणि भजे बनवले होते। गुळाच्या गोड पापड्या होत्या या। तर मी देवाला नैवेद्य दाखवला। आवडला असेल तर